नमस्कार मित्रांनो, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मौजी जुगाडच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट शुभांगी कडवे मॅडम, ज्यांनी न्यायालयीन क्षेत्रात त्यांची 25 अमूल्य वर्षे आणि सेवा दिली आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की महिलांचे कायदेशीर हक्क काय असतात, शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क काय असतात, तसेच न्यायालयीन कामकाज सोपं आणि प्रभावी होण्यासाठी त्यांचे विचार काय आहेत आणि त्यांचे न्यायालयीन कामकाजातील त्यांचे अनुभव. चला तर मग सुरू करूया या नवीन एपिसोडला. धन्यवाद. तर तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा, म्हणजे तुमचा प्रवास कसा होता, शालेय शिक्षण, कॉलेज आणि मग वकिलीची आवड तुम्हाला कशी आहे त्याच्याबद्दल थोडक्यात. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जे आहे ते केंद्रीय विद्यालयामध्ये झालेलं आहे, सीबीएसई बोर्ड. म्हणजे वडील एअरफोर्स मध्ये असल्यामुळे मग त्यांची तिकडे बदली व्हायची, तिथे आमचं शाळेचं शिक्षण व्हायचं. तसं माझी सुरुवात चंदीगड पासून झालेली आहे. चंदीगड, ठाणा, बँगलोर, मुंबई आणि नंतर नाशिक. असं 12वी पर्यंत मी शाळेतच होती. आणि 12वी नंतर एनबीटी लॉ कॉलेजमध्ये माझं LLBचं शिक्षण झालं. 5 वर्षाचा जो कोर्स होता त्या वर्षी नवीन आलेला तो मी घेतला, कारण मला पहिल्यापासून लहानपणापासून वकील बनायचं होतं. कारण मी लहानपणी खूपच बडबड करायची आणि खूप प्रश्न विचारायची वडील. तर ते वडील मला म्हणायचे की तू मोठी झाल्यावर वकीलच बनशील, कारण खूपच बडबड मी करायची आणि खूप वेगळे प्रश्न त्यांना विचारत बसायची. तर तेव्हापासून ते माझ्या डोक्यात होतं 6वी 7वी पासून का आपल्याला मोठं झालं की काय बनायचंय, तर वकील बनायचंय. तर त्याच्यामुळे ते शिक्षण माझं पूर्ण झालं आणि मी वकीलही झालो. मग तुम्हाला वकिलीमध्ये आतापर्यंत किती वर्षाचा अनुभव? आता 27 वर्ष झाले मला. कॉन्स्टंट मी वकील व्यवसायात आहे. लग्न झाल्यापासून सुरू केली होती. म्हणजे शिक्षण झालं आणि लगेच लग्न झालं आणि त्याच्यानंतर घरातूनही सासरच्या लोकांकडून पण पूर्ण सपोर्ट मिळाल्यामुळे माझं ते स्वप्न पूर्ण झालं. मला वकिली व्यवसाय करायची परवानगी मिळाल्यामुळे मग मी माझ्या वडिलांचेच मित्र होते सुराणा सर, त्यांच्याकडे सुरुवात केली, ज्युनियरशिप त्यांच्याकडे केली. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं स्ट्रगलिंग पिरियड हा प्रत्येक व्यवसायात असतोच. 2-3 वर्षाचं स्ट्रगलिंग झाल्यानंतर मला माझे स्वतंत्र केसेस मिळाले, ते मी लढवलेही चांगले पद्धतीने आणि चांगलं आता खूप समाधानकारक वाटतं की 27 वर्षात आपण आपल्या व्यवसायाला न्याय देऊ शकतो. बरोबर. मग 27 वर्षामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारच्या केसेस हँडल केल्या? माझ्याकडे म्हणजे बघायला गेलं तर सगळ्या व्हेरायटी ऑफ केसेस होत्या. जमिनीच्या होत्या, नवरा बायकोच्या भांडणाच्या होत्या, त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटीज मधले जे काही वादविवाद असायचे त्या संदर्भातल्या केसेसही मी हँडल केल्या. इलेक्शन पिटिशनही हँडल केले आणि रेव्हेन्यू मधले जे काही जमिनींच्या संदर्भातले वाद असतात ते सुद्धा मी त्याच्यातले पण मॅक्झिमम केसेस मी चांगल्या पद्धतीने हाताळले. तर क्रिमिनल मध्ये जास्त काही मला वाव मिळाला नाही आणि त्याच्यात मला विशेष इंटरेस्टही नव्हता, त्याच्यामुळे मी काही त्याच्यात पडली नाही. आपण साधे बळी माणसं आहोत, त्याच्यामुळे त्या लाईनला मी गेली नाही. असं हेच खूप फास्ट फील्ड होतं, तर त्याच्यामुळेच मला सगळं करता करताच भरपूर समाधान मिळालं. अच्छा. तर मग आता म्हणजे तुम्ही गेल्या 27 वर्षात सिव्हिल, क्रिमिनल झालं, रेव्हेन्यू झालं आणि टॅक्सेशन क्षेत्रात काम केलं. मग एखादी तुम्हाला अशी केस आठवते का की ती खूप आव्हानात्मक होती किंवा मग ती स्ट्रेसफुल होती तुमच्यासाठी, असं काही? एक खूपच सुंदर केस म्हणजे माझ्या सगळ्यात पहिलीच मी लढवलेली केस होती ती आंबेगाव कलेक्टिव्ह फार्मिंग सोसायटी. आदिवासी पाड्यांमध्ये पूर्ण शासनाने जे भूमी आदिवासी मजदूर असतात तर त्यांना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी जमीन त्यांना दिलेली असते आणि त्या संदर्भातली एक सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म होते. पण गाव की राजकारण आणि 2 गट वगैरे असं पडल्यामुळे तर त्या लोकांनी थोडंसं त्या सोसायटीला म्हणजे थोडंसं त्या सोसायटीला प्रॉब्लेम्स येतील असे अर्ज पाठे केले आणि नंतर ती सोसायटी बरखास्त झाली. तर त्याचे जे चेअरमॅन होते ते माझ्याकडे आले आणि आम्ही ते अपील इथे नाशिकला जॉईंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज हे अपीलीय त्यांचं केंद्र हे असल्यामुळे, कोर्ट असल्यामुळे इथे 5 जिल्ह्यांचं ते हे असल्यामुळे इथे ते दाखल होतं आणि मी ती दाखल केली. तर त्या केस चालवताना मला असा अनुभव आला की अक्षरशः गावकी राजकारण हे एवढं विचित्र मी बघितलं की ट्रकच्या ट्रक भरून लोक यायचे, 100, 200 लोक ती केसची तारीख असताना यायचे. म्हणजे आणि जॉईंट रजिस्ट्रारचं जे आमचं कोर्ट होतं ते 4थ्या मजल्यावर होतं गडकरी चौकात. तर खालून पायऱ्यांपासून ते लोक बसलेले असायचे आणि साहेब यायचे किंवा ते असे चढून जायचे, का त्यावेळेस लिफ्ट वगैरे नव्हती. 2000 सालची ही गोष्ट आहे.
तर सगळं चढून स्टेप्स आपण वरती जायचो, तर सगळे लोक असे इतक्या विचित्र नजरेने आपल्याकडे बघायचे का बुवा हे आमचं बाबतीत काय निर्णय घेणार आहे किंवा या मॅडम काय केस चालवणार आहे. खूपच आव्हानात्मक तेव्हा वाटायचं, एकदम मस्त फिलिंग पण एकदम वेगळी यायची त्यावेळेस. पण खूपच इंटरेस्टिंग ती केस होती आणि नंतर आम्ही ती जिंकली, सोसायटी पुनर्प्रस्थापित झाली आणि आजही ती चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. ते लोक आजही एवढे 25 वर्ष झाले तरी माझ्याकडे येतात, विचारतात काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांचं मी सॉल्व्ह करून देते. अरे वा, चांगली गोष्ट आहे. आणि मग जर आता जॉईंट रजिस्ट्रार बद्दल तुम्ही सांगितलं आणि चॅरिटी कमिशनर बद्दल तुम्ही बोलते, तर मग त्यांच्या म्हणजे कार्यालयात काम करताना तुम्हाला कोणते वेगवेगळे अनुभव आले? आता कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा चॅरिटी कमिशनर हे दोन्ही जे टॉपिक्स आहेत ते संस्थांसंदर्भातले रिलेटेड आहे आणि तिथे एक व्यक्ती नसतो. तिथे प्लेंटी ऑफ लोक म्हणजे अध्यक्ष असतो, उपाध्यक्ष असतो, सचिव असतो, बाकीचे मेंबर्स असतात. तर सगळे म्हणजे 7-8 जणांचे तरी तो ग्रुप यायचा किंवा 2-4 जणी जरी आले तरी नंतरही ते लोक वेगळे वेगळे त्यांचे प्रश्न असायचे, प्रत्येकाचं वेगळ्या व्ह्यूनी ते विचारायचे. तर त्याच्यामुळे ते सगळ्यांना आम्हाला शांततेने हँडल करावं लागायचं. खूप वेळेस त्यांचे प्रश्न यायचे, तेही त्यांना वारंवार त्याचे उत्तर सेम उत्तरच द्यावे लागायचे, कारण एक जण कधी यायचा, एक जण नंतर यायचा त्यांच्या वेळेनुसार. तर ते एक मी एक्सपिरियन्स केलं, पण सगळ्यांना मी शांततेने हँडल केलं. त्याच्यामुळे आज मी ते लोक आपल्याला थोडस म्हणतात असं की बुवा तुम्ही आम्हाला पेशंटफुली ऐकून घेता, आम्ही कितीही वेळेस तुम्हाला प्रश्न विचारले तरी तुम्ही ते समाधानकारक उत्तर देतात. तो एक अनुभव होता माझ्याकडे. मग तो वेगळाच अनुभव असेल. तो वेगळा होता, वेगळा अनुभव असतो. म्हणजे ते गावाकडच्या लोकांच्या तुम्ही केसेस हँडल केल्या आणि मग त्यांचं मग ते आतापर्यंत तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तर मग ते एक वेगळा अनुभव असेल. तर मग तुम्ही एक पॅनल वकील म्हणून पण काम केलं, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, आणि तुम्ही लोकमत टाइम्स मध्ये किंवा लोकमत न्यूजपेपर मध्ये काम केलं. तर मग ते करताना काही आव्हानं येतात का, म्हणजे त्या प्रकारच्या केसेस काय असतात? हो, नंतर मग मी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी जी आहे ही इन्शुरन्सची कंपनी आहे, तर त्यांच्या जास्ती करून मोटर ऍक्सिडेंट च्या केसेस मध्ये आम्हाला कंपनीकडून अपिअर व्हावं लागायचं. आणि मोटर ऍक्सिडेंट क्लेम्स जे आहेत ते मॅक्झिमम त्याचे वकील असायचे, तर ते त्याच्यात जी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आहे तर त्यांची जॉईंटली अँड सेव्हरली लायबिलिटी असल्यामुळे त्यांना पैसे हे देणंच होतं. तर त्याच्यामुळे ते कागदपत्र वगैरे जर क्लिअर असायचे तर ते लोक न्यायालयात किंवा मेडिएशन सेंटरला ह्या केसेस सेटल व्हायच्या आणि मग आम्हाला ते येऊन जायचं, आम्ही कागदपत्र तपासून आमचा जबाब देऊन टाकायचो आणि इमिजिएट ते मॅक्झिमम असे सेटलच व्हायच्या. फार क्वचित बोटावर मोजणे ते केसेस त्या चालतात आणि त्याच्यामध्ये मग कंपनीच्या बाजूने निकाल लागतो. म्हणजे ते असं नाही की रिजेक्ट होते. ओके, मग ते रेअर केसेस मध्येच व्हायचे, ते मॅक्झिमम असे सेटलच व्हायचे. तर तोच एक्सपिरियन्स जास्त आहे. अच्छा, ओके. आणि मग लोकमत मध्ये पण तसाच प्रकार होता. चेक बाउन्सच्या केसेस त्यांच्या जास्त यायच्या आणि त्याच्यामध्ये चेक बाउन्स मध्ये प्राथमिक काय होतं की आपण नोटीस देतो, तर नोटीस दिल्यानंतरच त्यांचे पैसे येऊन जायचे. तर फार क्वचितच आम्ही केसेस फाईल केल्या, त्यांचे पैसे नाही आले वेळेत वगैरे, तर त्या केसेस आम्ही फाईल केल्या आणि नंतर जसे जसे काही लोकांना वेळ पाहिजे असतो तर ते एखाद्या वर्षांनी 5-6 महिन्यांनी कोर्टात अपियर झाल्यानंतरही त्यांनी ते बऱ्यापैकी सेटलच केले. अच्छा, ओके. तुम्ही आता एनजीओ आणि ट्रस्ट रजिस्टर करायचं पण काम केलं, तर मग जेव्हा ते करत असताना तुम्हाला काही अडचणी येतात का, म्हणजे अजून पण आणि तुम्ही ते काम करतात? आता लोक ट्रस्ट फॉर्म करायला येतात तर एक त्यांचा मी पहिले एक्सपिरियन्स म्हणजे ऐकून घेते की तुम्हाला का बरं करायची आहे. एकदम उत्साहात ते असतात, आम्हाला खूप काम करायचंय, समाजासाठी करायचंय, शैक्षणिक क्षेत्रात करायचं आहे किंवा व्हॉट एव्हर त्यांचे जे काही ऑब्जेक्ट्स ते डोक्यात घेऊन येतात त्या संदर्भात ते माझ्याशी चर्चा करतात. मग मी त्यांना जेव्हा सांगते की तुम्हाला कमीत कमी 7 लोक सोबत ठेवायला लागतील, मग ते येतात एकदम म्हणजे खूप फास्ट ट्रॅकवर ते येतात की आम्हाला महिनाभराच्या आत तुम्ही सगळं काम करून द्या. परंतु काय व्हायचं की जेव्हा कागदपत्र त्यांना तयार करून दिले तर त्यांना ते सह्या घेणं, सगळ्या लोकांचं एकत्र वेळ जमून येणं, तर त्याच्यात थोडासा वेळ खाऊपणा ते आहे आणि प्रत्येकाचा वेळ असा जमून यायचा नाही. तर ते सगळं करता करताच 2-3 महिने निघून जायचे. तर मी त्यांना ते सांगायचे की तुम्ही शांततेत सगळं घ्या, सगळे लोकांशी पहिले चर्चा करा, 2-4 वेळेस मीटिंग करा आणि मग तुम्ही या रजिस्ट्रेशनसाठी, आता तो ऑनलाईन पद्धतीने झालेला आहे त्याच्यामुळे आता त्वरित जरी रजिस्ट्रेशन करायचं म्हटलं तरी होऊ शकतं.
अच्छा, मग त्याला आता साधारण किती वेळ लागतो? साधारण सगळे प्रोसिजर 1 महिन्याच्या आत संपुष्टात येऊन जाते. अच्छा, म्हणजे सगळे डॉक्युमेंट जर क्लिअर हो. असतील तर तुम्ही एका महिन्यात एनजीओ किंवा मग ट्रस्ट फाउंड करू करू शकता. शकतो. ओके. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असतो की स्त्रियांबद्दल खूप गोष्टी असतात. त्यांना म्हणजे कायदेविषयक सल्ला त्यांना असा मिळत नाही प्रॉपर, किंवा शेतकरी असो किंवा शिक्षक असो. तर त्याच्यात तुमच्या म्हणजे सामान्य समस्या काय असायच्या? तुम्ही या आतापर्यंत हँडल केला तर त्याच्यात तुम्हाला सामान्य काय वाटतं? शेतकऱ्यांचं सांगू का आधी? शेतकऱ्यांचं सांगितलं. हा, तर शेतकऱ्यांचं जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांचे पेपर्स त्यांचे क्लिअर नसायचे, किंवा त्यांचा बँक कर्ज असो, किंवा पीक पाणी संदर्भातलं काही असो, किंवा पिढ्याने पिढ्या चालत आलेली जमीन असते, परंतु ती त्यांना असं वाटतं की आपल्या नावावर आहे, पण ऑन पेपर ते अजून मागच्याच पिढीचं किंवा नाव असायचं. मग ते म्हणायचे असं कसं काय, म्हणजे ते खूप अवेअरनेसची कमतरता असल्यामुळे गावाकडच्या लोकांमध्ये तर हे सगळ्या प्रॉब्लेम्स खूप फेस करावे लागले. त्यांना समजून सांगावं लागायचं की तुम्ही वेळेत तुमची नावं लावून घ्या. तुमच्या घरात जर वारसा हक्काने हे नावं आलेले तर हे सगळ्यांचे लावा. काही ठिकाणी बहिणींचे मुलींचे नावं लावलेले नसायचे, मग तेही म्हणजे तेही त्यांना सांगायचे की तुम्ही लावून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा, कारण मुलींना आता समान हक्क दिलेला आहे कायद्याने. भावाच्या बरोबरीने मुलींनाही अधिकार असतो वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये. तर त्या संदर्भातले खूप सारे त्यांचे क्वेश्चन्स असायचे, ते सॉल्व्ह करावे लागायचे, त्यांना माहिती द्यावी लागायची, आणि त्याच्यानंतर त्यांचे पेपर्स क्लिअर व्हायचे. मग त्याच्यात म्हणजे मेन अडचण हीच होती की त्यांनी नावं लावलेले नसायचे. मग त्याच्यानंतर मग तो एक अवेअरनेस क्रिएट करायचं तुम्ही काम केलं. तर मग आता तुम्ही लॉ फॉर वुमन साठी पण म्हणजे बरेच व्याख्यानं दिले आहेत. तर मग त्या महिलांच्या हक्कांबद्दल अजून काही अशा गोष्टी आहेत का की त्या व्हायला पाहिजे, किंवा मग आधीपासून काही अशा गोष्टी रखडल्या? तसं बघायला गेलं तर आता काय, म्हणजे मला असं वाटतं की कायद्याने महिलांना भरपूर अधिकार दिलेले, परंतु त्याचा अवेअरनेस नाही. शहरामध्ये थोडंफार आहे पण गावाकडे नाही. महिलांना माहिती नाही कौटुंबिक हिस्साचार हे काय आहे, किंवा त्यांना वारसा हक्क काय आहे तो माहिती नाही, आणि किंवा जे जिथे ते काम करतात तिथे त्यांचे काय राईट्स आहेत, कामाच्या ठिकाणी त्यांचं काही छळ होत असेल, आर्थिक स्वातंत्र्य काय आहे, या सगळ्या गोष्टींचे थोडं अवेअरनेस कमी. कायदा बघायला गेला तर परिपूर्ण आहे, कायदा आपल्यामध्ये परिपूर्ण आहे, त्यांनी सर्वांना राईट्स दिलेले आहेत, सर्वांचे हक्क आहे, पण तू ते इम्प्लिमेंट होत नाही. इम्प्लिमेंट होत नसल्यामुळे मग थोड्याशा गोष्टी येतात समोर, काही घटना घडतात, त्याच्यानंतर मग ज्यांच्या बाबतीत घडतात त्यांना त्या गोष्टी समजतात. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तसं महिलांमध्ये थोडा अवेअरनेस झाला पाहिजे. एकमेकींना आता बरेच महिला जमतात, गप्पा गोष्टी करतात गावाकडे पण, तर त्यांनी त्या गप्पा गोष्टींमध्ये ह्या आपल्या कायद्या संदर्भातला पण जर एखादा हक्क संदर्भात जरी त्यांनी चर्चा केली तर त्यामुळे पण त्यांचं भरपूर अवेअरनेस होऊ शकतो. बरोबर, पण मग लिगल अवेअरनेस. बरोबर, पण मग त्यांना ती माहिती कुठून मिळेल? म्हणजे आता ही माहिती तुमच्या हातात आहे. फोन आज प्रत्येक बाई, म्हणजे खेड्यापाड्यातली जरी बाई असेल तरी तिच्याकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन वापरणं जसं बाळाला जेवायला शिकवावं लागत नाही, तसं स्मार्टफोन वापरणं आजकाल कोणाला शिकवावं लागत नाही. ते आपोआपच हातात फोन आला की सगळेजण ऍक्टिव्हेट होऊन जातात. तर ते हातामध्ये तुमच्याकडे नॉलेज आहे, गुगलवर सगळे इन्फॉर्मेशन आहे, ती तुम्ही घ्या आणि तुमचं नॉलेज तुम्ही वाढवू शकता. आणि फोनवर पण इतकी सुंदर माहिती आजकाल मिळू शकते. म्हणजे तुम्हाला कुठेही माहिती कोणत्याही कोपऱ्यातून भारतभर जर कोणाकडून घ्यायची असेल तर तुम्ही फोनवरून हे जे माध्यमिक क्षेत्र आहे त्याच्यामधून पण तुम्ही ते मिळवू शकता. फेसबुक आहे, या गोष्टी आहे, व्हॉट्सअप आहे, खूप इझिली म्हणजे काही सेकंदांमध्ये ही माहिती सगळीकडे स्प्रेड होऊ शकते. बरोबर, म्हणजे जर गावात एखादी बाई जरी असेल, म्हणजे त्यांनी जर कायदेविषयक जर अभ्यास करायचा ठरवला आणि त्यांनी जर अवेअरनेस करायचं ठरवलं आणि त्यांनी जर एखाद्या बाईने जरी त्यांचं नॉलेज घेतलं आणि ते जर स्प्रेड केलं तर मग ते पण एकदम छान होईल. मी तेच सांगते की बरेच महिला भेटत असतात, त्या आता इतर गोष्टींवर बोलत असतात, तर त्याच्यापेक्षा त्या एखाद्या दिवशी जर त्या बोलल्या की आपण आपल्या हक्कांबद्दल बोलूया, आपण आपल्या जे काही राईट्स आहेत महिलांसंदर्भात, तर त्या एखाद्या टॉपिकवर एखाद्या महिन्यातून जरी त्या एकमेकांमध्येच बोलल्या ना तरी त्यांचं नॉलेज शेअरिंग होईल आणि भरपूर गोष्टी प्रत्येकाला मिळू शकेल, त्याच्यामधलं नॉलेज मिळू शकेल. बरोबर.
तर आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं की महिलांच्या कामाच्या ठिकाणी छळ होतो, म्हणजे तो मग लैंगिक छळ पण असतो. मग तिची समितीमध्ये तुम्ही होता, तर मग तेव्हा काम करताना तुम्हाला काय काय कोणते केसेस आले असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युली ती विशाखा ची जी केस होती त्या संदर्भात सगळीकडे म्हणजे शासनाने तो GRS काढला होता की कोणतीही इन्स्टिट्यूट असो, शासकीय असो निमशासकीय असो, त्यांना ते एक कमिटी फॉर्म करणं कंपल्सरी केलं होतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक बाहेरचा NGO मेंबर, एक तुमच्या संस्थेमधले लेडीज किंवा जो कोणी वरिष्ठ अधिकारी असेल तो त्याच्या चेअरमॅन असायचा. आणि त्याच्यामुळे काय झालं की जे काही महिलांचं कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण व्हायचं त्याला खूपसा आळा बसला. कारण की एक तर महिला ओपन होऊन बोलायच्या नाही, जरी त्यांना काही असं छळ झालेला असेल तर त्या थोड्या हेजिटेट व्हायच्या, कारण हा विषय थोडासा वेगळा आहे असल्यामुळे आणि थोडं काही संस्काराचे पण विषय असतो आपल्यामध्ये महिलांमध्ये, तर त्या थोड्या हेजिटेट व्हायच्या की सांगायचं आणि जाऊ दे सोडून दे, सहन करत राहायच्या. पण मग ही कमिटी स्थापन झाल्यामुळे काय झालं की तुम्हाला जर तसं काही आढळलं तर तुम्ही त्यांच्याकडे अर्ज करू शकता आणि ते त्यांच्या लेवलवर ते चौकशी करून त्याचा सोक्ष मोक्ष हे लावून देऊ शकतात. तर त्याच्यामुळे सगळीकडे ऑल ओव्हर हे कमिटी स्थापन झाल्यामुळे खूपसे प्रॉब्लेम्स 50-60% तरी सॉल्व्ह झाले असं मला तरी वाटतं. बरोबर, म्हणजे महिला येतात आणि त्या सांगतात. आणि मी 2-3 ठिकाणी आहे या कमिटीवर, तर त्यांचे एकही अर्ज त्यांच्याकडे येत नाही. ही चांगली गोष्ट माझ्या लक्षात आली की नंतर तर तुम्हाला म्हणजे काही ते म्हणतात आमच्याकडे तक्रारच नाही त्या संदर्भात. तर ते एक चांगली गोष्ट आहे, ते लोक फेअर झाले असं. आणि थोडस दबावाखाली म्हणजे थोडस दबदबा त्यांचा निर्माण झाल्यामुळे त्या केसेस म्हणजे खूपच कमी झाल्या. आणि मग आता तुम्ही एक बचत गट सल्लागार म्हणून काम केलं आहे, मग ते मार्गदर्शन केलंय, मग त्या विषयी काही म्हणजे एखादं यशस्वी तुमच्याकडे एखादं उदाहरण असेल? बचत गट म्हणजे मी पूर्वी सिडको सारख्या एरियामध्ये राहत होती काही वर्ष, तर तिथे मी माझ्या रिकाम्या वेळात मी ऑब्झर्व केलं की खूप साऱ्या महिला आहे ना खूप टॅलेंटेड होत्या, परंतु त्यांना घरातील जबाबदारी, मुलं, सासू सासरे आणि नवऱ्याची परमिशन नसायची की बाहेर जाऊन काम कर, तर त्यांना वेळ थोडाफार असायचं दुपारचा. त्याच्यात काय करायचं त्यांनी, एक दिवस असं आम्ही असंच गप्पा गोष्टी करत बसलो होतो तेव्हा लक्षात आलं. मग मी त्यांना म्हटलं तुम्ही बचत गट स्थापन करा, तुम्ही काही उपक्रम राबवा त्यांच्या अंतर्गत. एखादा तास तर प्रत्येक महिला काढू शकते आणि जवळच तुमच्या आजूबाजूचं जे काही घरं आहेत तिथलेच बायका बोलवा. त्यांनी 20-25 जणींनी मिळून मस्त गट स्थापन केले. त्याचं मी त्यांना अकाउंट वगैरे उघडून दिलं, त्याची माहिती दिली, एक जण जाऊन सगळं करूनही यायचं. आणि नंतर असं लक्षात आलं की त्यांनी एवढ्या सुंदर त्यांचा टॅलेंट दाखवला, पर्सेस वगैरे बनवले, चांगल्या टॉयज वगैरे बनवले काही बायकांनी. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथल्या नगरसेविकेला भेटून त्याचं प्रदर्शन देखील भरवलं. तर त्याच्यामुळे त्यांना एक वेगळं मार्केट मिळालं किंवा आपल्या फूड आयटम्स जे होते, लोणचं वगैरे, पापड वगैरे, तेही ते बनवायला लागले. आज त्या इतक्या बिझी झाल्या त्यांना माझ्याशी बोलायला पण वेळ, आनंद वाटतो सांगताना. हो, नक्की नक्की. आणि त्यांना म्हणजे एक अशी फिलिंग असेल की आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलोय आणि ती फिलिंग खूप म्हणजे मोठी असते. तर मग बचत गटामध्ये म्हणजे असे काय काय प्रोडक्ट ते बनवत होते, म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणजे पर्स वगैरे ते बनवायचे, पर्सचे व्हेरायटी ऑफ पर्सेस, छोट्या मोठ्या पर्सेस वगैरे, त्याच्यानंतर लोणचं, पापड, कुरड्या वगैरे असे त्यांनी व्हेरायटी ऑफ फूड आयटम्स त्याच्यात हे केलं. मग त्याचे जे काही त्या संदर्भातले लायसन्स वगैरे होते त्यांना मी नगरपालिकेतून वगैरे काढून दिले. त्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय आता सुरळीत चालू आहे. भरपूर त्यांना डिमांड येते. दिवाळी दसऱ्याच्या दरम्यान नंतर त्यांनी ते स्वीट्स जे असतात दिवाळीच्या वेळेसचे आपले करंज्या, लाडू वगैरे तेही बनवायला सुरुवात केली. म्हणजे त्यांचा टॅलेंट थोडक्यात मार्केटमध्ये आला आणि त्याचं आज त्यांना व्यवसायाचं स्वरूप आणि खूप चांगली, थोडा कॉन्फिडन्स लेवलही वाढला. आणि मेन म्हणजे घरात राहून त्यांना ते करता आलं. म्हणजे घरच्यांची म्हणजे अशी परवानगी बाहेर चालली कशाला चालली नाही, या सगळ्या गोष्टी त्यांना घरात राहून करता आल्यामुळे त्याही समाधानकारक राहिल्या की आम्हाला तेवढ्या वेळात आम्ही ते करू शकतो. बरोबर. तर मग एक सोशल लिगल अवेअरनेस फोरम तुम्ही सचिव होत्या, तर मग त्याचा सगळ्यात एखादा प्रोजेक्ट आठवतोय का? आता सोशल लिगल अवेअरनेस अँड वेलफेअर फोरम हे आम्ही 7 लोक नाशिक मधले आहोत, ज्यांनी आम्ही 2011 साली ती एकत्र येऊन आम्ही ती संस्था स्थापन केली. आणि त्याचा मेन उद्दिष्ट हा सोशल लिगल अवेअरनेस
म्हणजे पूर्ण समाजामध्ये लिगल अवेअरनेस करायचा होता. त्या संदर्भात आम्ही काय करायचो की प्रत्येक दुसरा आणि चौथा शनिवार आम्हाला सुट्टी असायची. आम्ही 5-6 जण मिळून एखादी गाडी करायचो आणि आदिवासी पाड्यांवर जायचो, कारण आदिवासी पाड्यांवरचे बरेच क्लायंट लोक होते माझ्या कॉन्टॅक्ट मधले, इतरही वकिलांचे जे होते आमचे. तर आम्ही एखादं गाव घ्यायचो आणि तिथे जायचो आणि त्या संदर्भात तिथे त्यांना 2-3 तास लेक्चर द्यायचो असं. आणि म्हणजे त्यांचे काही प्रश्न असतील तर ते तिथल्या तिथेच घेऊन यायला लागले आणि आम्ही त्याच लेवलला म्हणजे कोर्टात न आणता त्यांना जर तिथेच सेटल करता आलं तरी आम्ही ते केलेलं. म्हणजे आपसामध्ये त्यांचं मिटून टाकलेलं आहे गोष्टी. म्हणजे ज्या काही अशा खूप वादादित नाहीये. कधी कधी नुसतं इगो पॉइंटवर किंवा थोडस तू मे वरून पण लोक कोर्टाची पायरी चढायला तयार होतात. त्यांनी अननेसेसरीली केसेस होतात आणि नंतर कालांतराने ते विड्रॉ करतात किंवा त्यांच्या सेटलमेंट होते. तर ही गोष्ट आम्ही प्राथमिक लेवललाच त्यांना समजून सांगितली, बाबा तुम्ही येणार, तुमचा पैसा खर्च होणार, वेळ खर्च होणार, त्याच्यापेक्षा तुम्ही हे याच लेवलला सॉल्व्ह करा. तेही चांगल्या पद्धतीने आम्हाला त्याला पण रिस्पॉन्स भेटलेला. अच्छा, ओके. म्हणजे त्यांना इन शॉर्ट म्हणजे तुम्ही अवेअरनेस दिलंय लिगल अवेअरनेस की काय केलं गेलं पाहिजे किंवा मग काय असेल तर ते तुमच्या लेवलला तुम्ही सॉर्ट आउट करायचे. राईट. तर मग एक असं आहे की भारतीय न्याय व्यवस्था थोडी किचकट आहे. तर मग सामान्य नागरिकाला ती कशी सोपी केली जाईल असं तुम्हाला वाटतं? आता थोडस लँग्वेजचा विषय आहे. जर लँग्वेज सोप्या लँग्वेज मध्ये ती जर करता आली तर मग ते लोकांना म्हणजे काही टेक्निकल टर्म्स खूपच डिफिकल्ट आहे, म्हणजे लिगल टर्म्स जे आहेत तर त्यांना सोपं करून जर करता आलं तर ते खूप चांगलं होऊन जाईल. आणि आता तर हे आहे म्हणजे तुम्हाला टेक्निकल खूपच म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्या हातात आहे, कम्प्युटराईज वगैरे. तर न्यायनिवाडे वगैरे आता मराठीत देखील व्हायला लागले, जेणेकरून जे आम नागरिक आहे, शेतकरी वर्ग आहे, ते वाचून घेतात आणि तेच आम्हाला सांगतात की हे छान झाली ऑर्डर किंवा याच्यात हे कमी राहिलं, ते कमी राहिलं. पहिले जे इंग्लिशमध्ये वगैरे ऑर्डर्स असायच्या तर ते आता मराठीत सुरू झालेलं आहे. तर ते लँग्वेजचं एक चांगलं त्यांनी उपक्रम सुरू केलं. पण कायद्याचं जे काही गोष्टी आहेत त्या पण जर सोप्या भाषेमध्ये आल्या सगळ्यांपर्यंत तर ते चांगलं होईल. मग तो म्हणजे अवेअरनेसच एक पोहोचवावा लागेल आणि सोप्या भाषेत म्हणजे लोकांना समजलं तर त्यांना पण मग समजेल की आपलं आपण काय करतोय किंवा मग काय. बरोबर. तर मग आता नवीन पिढी पण वकिली क्षेत्रामध्ये आता बरीच चांगल्या प्रमाणात येते. तर मग नवीन पिढीला जर एखादं स्किल्स डेव्हलप करायचं असेल तर मग ते कोणतं असेल असं? हो, आता नवीन पिढीचं बघायला गेलं तर आम्ही जेव्हा पूर्वी केसेस करायचो तेव्हा आम्ही एवढे मोठे मोठे पुस्तकं आमच्या सिनियरच्या मागे घेऊन फिरायचो. आता मुलं म्हणजे ते पुस्तकं वाचत नाही, ते मोबाईलमध्ये त्यांच्या सगळं ते पीडीएफ वगैरे येऊन जातं. त्याच्यावरतून ते त्यांना एक चांगल्या पद्धतीने म्हणजे त्यांना जर पुढे चांगलं शिकायचं असेल तर त्यांनी रिडिंग हॅबिट ठेवायला पाहिजे. वेगवेगळ्या पुस्तकांचं रिडिंग तुम्ही हे केलंच पाहिजे. ते केल्यामुळे आपण काय करतो की ऍक्ट मध्ये तेवढ्या पुरतं जे काही सोल्युशन आहे ते काढतो, पण पूर्ण जर ऍक्ट संदर्भातलं पुढचं मागचं जर वाचलं तर ते त्यांनी थोडंसं अनालिसिस करायला पाहिजे आणि त्यांनी वाचायला पाहिजे थोडंसं त्यांचं अनालिटिकली. आणि त्या पद्धतीने जर बघितलं तर त्यांचं नक्कीच बौद्धिक डेव्हलपमेंट होईल. प्रॅक्टिसमध्ये पण ते चांगले चमकू शकते. अच्छा. मग आता जर समजा प्रॅक्टिस करतोय आपण तर मग तुम्हाला असे डेमो केसेस पण असतात का? म्हणजे डेमो केसेसचं एक उदाहरण घेऊन मग तुम्हाला म्हणजे ते त्याच्यावर प्रॅक्टिस करून मग तुम्ही मग ते. नाही, तसं काही नसतं. आपण केस लॉ म्हणून एक प्रकार आहे की समजा आता माझी ही केस एखाद्या केस लॉ टाईपची निगडीत असली तर मी कोर्टाला ते समजून सांगू शकते की मी हे केस लॉ तुम्हाला देते ज्याच्यामध्ये अशाच टाईपमध्ये न्यायनिवाडा झालेला आहे आणि मग तुम्ही पण आम्हाला त्याचा आधार घेऊन त्या पद्धतीने न्यायनिवाडा द्या. तर मग तुम्ही आता टॅक्सेशन आणि कॉर्पोरेट लॉ मध्ये काम केलंय, तर मग तुम्हाला असं वाटतं की त्याच्यात काही बदल किंवा सुधारणा आता झाली पाहिजे असं, किंवा मग काही असे प्रॉब्लेम्स आहेत का की ते सॉल्व्ह केले पाहिजे? कायदा जर बघायला गेलं तर तो वारंवार बदलतच असतो आणि त्याच्यामुळे ऑनलाईन पद्धती किंवा थोडीशी सोपी भाषामध्ये सगळं काही लोकांपर्यंत किंवा जे लघु उद्योजक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्यांची जनजागृती करणं गरजेचं आहे. त्यांनी काय होईल की त्यांचा अवेअरनेस वाढेल आणि ऑनलाईन पद्धतीने सोपे गोष्टीच्या माध्यमातून त्यांना जर काही गोष्टी प्रोव्हाइड करता आल्या तर त्या केल्या तर मग त्याच्यामध्ये त्यांना सगळं सोयीस्कररित्या इम्प्लिमेंट करायला
चांगलं जाईल, अच्छा. सोपं जाईल. म्हणजे त्यांनी पण मग तो अभ्यास केला गेला पाहिजे हो. आणि त्यानुसार म्हणजे मग बदल आणि हे केलं पाहिजे. बरोबर. तर मग आता असं आहे की आत्ताची जी पिढी आहे ती सोशल मीडियाकडे जास्त वळते आणि सोशल मीडियामुळे असं होतंय की राग जास्त येतोय. आपण म्हणजे तो राग कंट्रोलमध्ये नाही राहत. मग त्या रागामधून काही गुन्हे घडतायत. म्हणजे आता समजा पालकांनी मोबाईल नाही दिला तर मग लगेच तो एखादा मुलगा किंवा मग जो पण काही असेल तर तो आई वडिलांचं पण फोन करायला मागे पुढे बघत नाही. तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू इच्छिता? तर मोबाईल संदर्भातले जे जे काही आताच्या घडामोडी घडतात घरापासून, छोट्या मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत, ते लगेच मोबाईल जर सापडला नाही तर ते इरिटेट होऊन जातात. तर ते तर एकदम म्हणजे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा एकदम मोठा समाज प्रबोधनाचा विषय झालेला आहे आजच्या घडीला. ते शाळेपासूनच जर त्या संदर्भात काही गोष्टी म्हणजे सुरू केल्या, राईट फ्रॉम म्हणजे टीनेज म्हणजे छोट्या असल्यापासून तुम्ही त्या संदर्भातले जर काही गोष्टी शिकवण्यात आलं तर त्याच्यावर खूप आळा बसू शकेल असं मला वाटतं. कारण हे खूप लॉंग टर्म इफेक्ट देणार आहे. ते इमिजिएट त्याच्यावर काही तुम्ही एखादी गोष्ट ठरवली आणि ती केली तर ते नाही होऊ शकणार. कारण इतकं त्याचं ऍडिक्शन झालेलं आहे मुलांना काय प्रत्येकाला म्हणजे वयस्कर माणूस जरी असेल तरी ते मोबाईलच्या वरती डोकं काढत नाही. तर त्यासाठी आता काहीतरी तर खूप मोठं प्रबोधनाची गरज आहे असं मला वाटतं. सामाजिक प्रबोधन. बरोबर. म्हणजे ते केंद्रीय शासनापासूनच जर चालू सुरू केलं केलं अभ्यासक्रमातच जर त्या संदर्भातले काही जर काय कायदे तर बनवतील की नाही सांगता नाही येत. पण कायदेही बनवले तरी चालतील. ते एक ठराविक एज नंतरच ते मोबाईल दिला गेला पाहिजे. असं काहीतरी झालं तर त्याच्याबद्दल भरपूर आळा बसू शकतो. बरोबर. तर मग आता येणाऱ्या काही पुढील वर्षात जर तुम्हाला काही उपक्रम राबवायचे असतील म्हणजे कायदेशीर म्हणा किंवा सामाजिक म्हणा तर तुम्ही अशी काही राबवू इच्छिता? हो, आता महिलांसाठी बरंच काम करायची माझी मनीषा आहे. तर त्या संदर्भात मला असं वाटतं महिलांसाठी ते असं वन स्टॉप केंद्र एक असतं त्या संदर्भातलं कुठेतरी चालू करावं की एकाच ठिकाणी त्या महिलेला ती म्हणेल त्या अडचणींवर तिला सोल्युशन भेटू शकेल. आणि त्या संदर्भातले बरेचसे चांगले चांगले ऍक्टिव्हिस्ट आहेत. तर त्यांना एकत्र जोडण्याची पण इच्छा आहे. त्यांना एकत्र जोडून त्या महिलांसाठी जर काही काम करता आलं लहान मुलांसाठी वगैरे तर खूपच चांगलं होईल असं एक लॉंग टर्म मध्ये आहे इच्छा. तर बघू लेट्स सी आता कशी ती इम्प्लिमेंट होते. नक्कीच होईल इम्प्लिमेंट ती. म्हणजे इन शॉर्ट म्हणजे ते स्त्रियांसाठी एक विशेष कायदेविषयक तुम्हाला सहाय्यक प्रणाली निर्माण करायची आहे आणि म्हणजे त्यातून मग तो अवेअरनेस पण मिळेल त्यांना आणि त्यांना ते शिकलं पण जाईल आणि त्यांना काही कुठे केसेस वगैरे असतील तर त्यांना ते स्मूथली म्हणजे करता येईल, सोप्या पद्धतीने करता येईल. आणि एक शेवटचा प्रश्न आहे की आजच्या तरुण वकिलांना किंवा विशेषतः महिलांना जर वकिली क्षेत्रामध्ये यायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी थोडंसं अनालिटिकली थोडंसं येण्याची आणि विचार करण्याची गरज आहे. थोडंसं त्यांना जर या क्षेत्रात प्रॅक्टिसिंग क्षेत्रात टिकायचं असेल तर ड्राफ्टिंग स्किल्स डेव्हलप करणं गरजेचं आहे. व्होकॅब्युलरी डेव्हलप करणं गरजेचं आहे. तुम्ही पेशंटली समोरचं जे काही त्याच्या अडचणी घेऊन येत आहे तर ते आजकाल मी बघितले की ते मुलं ऐकूनच घेत नाही. पक्षकार काय सांगतो ते डायरेक्ट म्हणतात हा आम्हाला माहिती तुम्ही पुढचं सांगा. असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तर त्यांनी तो व्यक्ती जो समोर तुमचा क्लायंट आलेला आहे तो तुम्हाला काय सांगू इच्छितो तर त्याचं पूर्ण समाधानपणे त्याचं ऐकून घ्या आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही पेशंटली सगळं ते हँडल करा. तर थोडं पेशंटची कमतरता आहे तर ती ठेवा तुम्ही. कारण लॉ जो आहे प्रॅक्टिस जी आहे ती पूर्णपणे कॉमन सेन्सवर आधारित आहे. म्हणजे सिनियर सांगायचे लॉ हे पूर्णपणे कायदा हा कॉमन सेन्सवर आधारित आहे. तर कॉमन सेन्स तुम्ही थोडं विचारात घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये पण कुठेही अडथळे काही येणार नाही. स्मूथली आणि तुम्ही समाधानकारक प्रॅक्टिस करू शकाल. अच्छा. आणि हा चांगला विचार आहे खूप. आणि जर असंच यानुसार जर आजच्या तरुणांनी काम केलं तर ते पुढे जाऊन चांगल्या गोष्टी चांगला समाज घडू शकतो. चांगला समाज घडू शकतो. आणि त्याच्यात त्यांनी अजून एक गोष्ट सांगायची आहे की वकिली हा व्यवसाय न बघता एक जबाबदारी म्हणून बघावी. सामाजिक जबाबदारी ते सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. आणि ती एक सामाजिक जबाबदारीच आहे. आपण म्हणजे पिढ्यानपिढ्या त्याच्यावर डिपेंड होत असतात आणि म्हणजे एक सोशल अवेअरनेस जर वकिलांनी दिला तर एक पूर्ण समाजच म्हणजे बदलू शकतो. म्हणजे पूर्ण एक वकिलामध्ये पूर्ण समाज बदलण्याची ताकद आहे, कॅपॅबिलिटी आहे. तर त्याचं त्यांनी थोडंसं चांगल्या पद्धतीने वापर करावा.
आणि एखाद्या विषयावर त्यांना त्या बाबतीतलं नॉलेज देत गेलो, वारसा काय, महिलांचे कायदे आहे, तर त्यांना ते सगळी माहिती लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजवली जाईल की हे आपले अधिकार आहे, हे आपले कर्तव्य आहे. अधिकार आणि कर्तव्य हे दोन्ही गोष्टी त्यांना कायद्याच्या स्वरूपात जर एखाद्या सब्जेक्ट मधून सामील करता आलं त्यांच्या शिक्षणात, तर एकदमच उत्तम कार्य होईल, जेणेकरून की लहानपणापासूनच त्यांच्या अंगवळणीच ते पळून जाईल की हा कायदा आहे, ह्या गोष्टी आहेत, पालन करणंच आहे. जसे की रोड ट्रॅफिकचे नियम्स आहे ते बरेच मुलं असे मोडतात, रेड सिग्नल ते. तर त्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस त्यांना शाळेपासून जर एखाद्या सब्जेक्ट मार्फत झालं तर एकदमच उत्तम कार्य होईल. बरोबर. तर धन्यवाद मॅडम, तुम्ही आल्या, तुमचा अमूल्य वेळ दिला आणि खूप चांगली माहिती दिली, त्याच्यासाठी धन्यवाद. तुमचेही खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो, हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. हा एपिसोड तुम्ही कसा वाटला हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि पुढे आपण कोणत्या विषयांवर चर्चा करायला हवी, आपले पुढचे गेस्ट कोण हवेत हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.